बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. शरद पवार यांनी पडद्यामागून सूत्र फिरवली. निवडणूक बिनविरोध करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना विनंती केली. त्यामुळे शेवटी काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. मात्र तरीही बारामतीतली निवडणूक ही लादली गेली. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्लॅन हा अधुराच राहिलाय. पण काँग्रेसने उमेदवारी मागे घेऊन बारामतीत निवडणूक का लागली, नेमकी कारणं काय आहेत हे तुम्हाला या व्हिडिओत सांगतो. बारामतीमधील उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली होती. तेव्हा 53 जणांचे अर्ज हे वैध ठरले होते. यापैकी 6 उमेदवारांनी बुधवारी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता एकूण 47 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उरले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा हा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांचा अर्ज. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी असा सूर सुरुवातीपासूनच होता. त्यामुळे काँग्रेसने देखील आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोनही केला होता. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करून विनंती केली होती. दुसरीकडे रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, मकरंद आबा पाटील, सना मलिक इत्यादी नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. इकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी शरद पवार यांनी संवाद साधला. त्यामुळे आपला उमेदवार माघार घेईल असं खरगे यांनी सांगितलं. यावरून शरद पवार ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मैदानात असल्याचं स्पष्ट झालं होतं. काँग्रेसचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्यामुळे त्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधला. शेवटी काँग्रेस नेते सपकाळ यांनी निर्णय जाहीर केला आणि आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध निवडून होण्याचा मार्ग मोकळा झाला असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. कारण वैध ठरलेल्या एकूण 53 उमेदवारी अर्जांपैकी फक्त 30 जणांनी आपले अर्ज मागे घेतलेत. त्यामुळे आताही बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात 23 जण आहेत. करुणा धनंजय मुंडे या देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 10 कोटींहून जास्त असल्याचं सांगितलंय. तसंच अभिजित बिचुकले हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित झालंय. पण काँग्रेस उमेदवाराच्या माघारीनंतर सुनेत्रा पवारांचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण त्यांच्यासमोर आता तगडा आणि निवडणूक फिरवणारा उमेदवार सध्या तरी दिसून येत नाही. तुम्हाला काय वाटतंय? सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून येतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.